हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, बारीक पाऊस चालू आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या भावांनी गुड न्यूज दिलेली आहे. कारण रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि लाडक्या भावाला माहिती आहे की लाडक्या बहिणीला जर राख्या घ्यायला पैसे दिले नाही तर लाडकी बहीण काही रक्षाबंधनला येणार नाही. तर त्याच्यामुळं जेवढे काही आपले हप्ते थकलेले तर ते रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर येणार आहे. कारण पहिले कसं 4 तारखेलाच हप्ता सुटायचा, परंतु आता 2 ते 3 महिन्यापासून हप्ते बंद झालेले. तर म्हणजे अशी सकाळी सकाळी मी अपडेट बघितलेली आहे की लाडक्या बहिणीचा जो काही थकलेला हप्ता आहे ना, तो आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदरपर्यंत भेटून जाणार आहे. रक्षाबंधनच्या किंवा मग 15 ऑगस्टपर्यंत भेटून जाणार. तर आजची 11 तारीख आहे. तर 15 ऑगस्टचं तर काही सांगता येत नाही, पण रक्षाबंधनच्या अगोदर येईल असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि सकाळी सकाळी कोणी ही अपडेट बघितलेली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ज्यांचे चॅनल मोनेटाईज व्हायचे राहिलेले तर त्यांच्यासाठी खूप भयानक यूट्यूबने इथं नियम लागू केलेला आहे. तर ज्याचे झालेले आहे ना तर त्याचं काही नाही, पण ज्याचे राहिलेलं आहे ना त्यांना तर खूप मोठं टेन्शन आहे आता. कारण 1 वर्षामध्ये अक्षरशः 4,000 वॉच टाईम होत नव्हता, तर इथं आपल्याला आता 8,000 वॉच टाईम करायचा आहे. आणि हे सगळं यूट्यूबने का केलं, कशासाठी केलं, अजून तर त्याचा काही उलगडा झालेला नाही आहे. परंतु पहिल्या शॉर्ट व्हिडिओला फक्त 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे होते 3 महिन्यामध्ये. आणि सबस्क्रायबर तर आपला आहेच 1,000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज. परंतु आता 10 मिलियन ऐवजी 20 मिलियन व्ह्यूज केलेले आहे आणि 8,000 वॉच टाईम कंप्लीट करायचा. तेव्हा कुठं आपला चॅनल हा मोनेटाईज होणार आहे. तर अजून पण ही जी स्कीम आहे ना तर ही 1 एप्रिल 2027 लागू होणार आहे. आणि अजून आपल्याकडं तर 2-3 महिने आहे, म्हणजे तसे 4-5 महिने आहे. तर पटकन ज्याचे चॅनल राहिलेले आहे मोनोटाईज करायचे त्यांचे करून घ्या. म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये पण जर कोणी शिल्लक असेल तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ उपयोगात होईल. आणि 1 तारखेनंतर 1 फेब्रुवारी 2027पासून शॉर्ट व्हिडिओचे आपले जे काही व्ह्यूज आहे ना तर त्याची अर्निंग आपल्याला इथे बंद होणार आहे. म्हणजे आता कसं समजा आपल्याला 1 लाख व्ह्यूज जर आले ना शॉर्ट व्हिडिओचे तर कुठंतरी आपल्याला 10 ते 15 किंवा 50 रुपयापर्यंत त्याची अर्निंग मिळत होती. परंतु आता ही अर्निंग या ठिकाणी बंद होणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओचे पैसे काही भेटणार नाही आहे. लाँग व्हिडिओचे आपल्याला चालू राहणार आहे. फक्त लाँग व्हिडिओचा एवढंच बदल झालेला आहे की 4,000 वॉच टाईमच्या ऐवजी इथं आता आपल्याला 8,000 वॉच टाईम कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. आणि शॉर्ट व्हिडिओचे पैसे तर बंदच होणार आहे. त्याच्यामध्ये पण काहीतरी क्रायटेरिया आहे. तर तो क्रायटेरिया असा आहे की मला तरी वाटतं 20 मिलियन व्ह्यूज जर आपण 3 महिन्यामध्ये कंप्लीट केले ना, 90 दिवसामध्ये, तर शॉर्ट व्हिडिओचं पेमेंटसुद्धा आपल्याला मिळणार आहे. पण जर तो क्रायटेरिया आपल्याच्याने पूर्ण झाला नाही तर ते बंद होणार. त्या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओचे पैसे बंद होणार आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर लाँग व्हिडिओचेच सुरुवात करा. आपला चॅनल मोनेटाईज करून घ्या. तर ह्या 2 गुड न्यूज होत्या. कारण चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करू की रक्षाबंधनच्या अगोदर आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे पण मिळणार आहे आणि आपला जो काही वॉच टाईम आहे तो आता 8,000 झालेला आहे. तर अवघड आहे. आणि यूट्यूबने असं का केलं असं मला तरी एक शंका आहे की खूप लोक यूट्यूब सोशल मीडियाच्या मागं लागलेले सध्या. 2-2, 3-3, 4-4 आयडिया आहे एका फोनवरती. प्रत्येकाचे 3-3, 4-4 चॅनल आहे आणि मोनेटाईज झालेले त्यांच्यासाठी पण भरपूर असे नियम लागू केलेले आहे. आणि ज्यांचे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी पण आता 8,000 वॉच टाईम म्हणजे नॉट जोक आहे. तर कसं होईल आणि कधी होईल काहीच सांगता येत नाही. तर चालला होता प्लॅन पुन्हा एक नवीन व्हिडिओ म्हणजे आपलं चॅनल बनवायचं. कारण ह्या चॅनलवरती कसं असतं एवढा काही सपोर्ट भेटत नाही आपल्या लाँग व्हिडिओला. तर असंच म्हणजे नवीन आय डी खोलून आणि नव्याने पुन्हा सुरुवात करायची असं चालू होतं. परंतु एवढं 8,000 वॉच टाईम म्हटल्यावर आहे ना तर टेन्शन आलं आहे. सकाळी सकाळी जेव्हा ती अपडेट बघितली तर म्हटलं नको, हेच चालवून देऊ आपण. काही एवढं याचं नाही आहे, पाहिजेच असं काही नाही आहे. जेवढं येईल तेवढं आपल्या नशिबाने येईल. तर आणि कालपासून मी प्रयत्न करत होते बरं का आय डी खोलायची, पण मला ते जमत नव्हती. आणि त्यातल्या त्यात सकाळी ही अपडेट बघितली तर म्हटलं नकोच. कारण यूट्यूबने हा जो काही नियम केलेला आहे ना हा खूपच भयानक केलेला आहे. आत्तापर्यंत 1,000 सबस्क्रायबर
आणि 4000 वॉच टाईम ठीक होता, कारण 4000 वॉच टाईम होणं खूप अवघड आहे नवीन चॅनलवाल्यांना. तर 1 वर्षाचा कालावधी होता तर थोडं बरं होतं, पण आता जेव्हा 8000 वॉच टाईम झालेला आहे तर होऊच शकत नाही. ज्यांचे स्टार चांगले, ज्यांचे व्हिडिओ व्हायरल जातील त्यांचेच कुठंतरी स्टार लागतील. तर ह्या 2 आज अपडेट आपल्याकडं होत्या. तर चला, आणि सर्वात महत्त्वाचं आपला शेतकरी चॅनल आहे, सर्वांनी सपोर्ट करा, जेणेकरून स्क्रीनशॉट घेऊन दुसऱ्यांचे विषयावरती व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपापला कंटेंट असणं कधीही चांगलं असतं. तर जे कोणी आपले भाऊ बहीण आहे नवीन चॅनलवरती त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेतकऱ्यांना सपोर्ट करा. आणि तुमच्याकडे रक्षाबंधनचं एवढंच मागणं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा. सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि एक आशा आहे की नक्कीच तुम्ही ते करणार, चॅनल सबस्क्राईब पण करणार आणि व्हिडिओ पण बघणार आणि खाली कमेंट पण करणार. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.